नागपूर जिल्ह्याअंतर्गत पारशिवनी तालुक्यातील आमगाव गावाशेजारील शेतात शेतमजूर सहादेव नथुजी सूर्यवंशी हा तूर कापणीचे काम करत असताना रविवारी दुपारी अचानक पट्टेदार वाघाने सहादेव यांच्यावर हल्ला करून त्याची शिकार केली। त्यात सहादेव हा जागीच मृत्यू पावल्याची घटना रविवारच्या दिनांक 11 जानेवारीला सायंकाळी उघडकीस आली होती। सायंकाळ झाल्यानंतरही सहादेव घरी परत आला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध घेत शेत शिवारात शोध केला असता सहादेव हा शेतातील तुरीच्या वरीत रक्तबंबाळ अवस्थेत मृत्युमुखी पडलेला दिसून आला। लगेच या घटनेची माहिती पारशिवनी पोलीस विभागाला दिली असता पारशिवनी पोलीस निरीक्षक राजेश कुमार अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। तर वन विभागाचे RFO अनिल भगत आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणला। मात्र सोमवारी सकाळी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर मृतकाच्या नातेवाईकासह ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर हजारोच्या संख्येने या स्थळी उपस्थित होते। जोपर्यंत नरभक्षी वाघाला वनविभाग जेरबंद करीत नाही तोपर्यंत मृतदेहाचा अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा घेत महसूल अधिकारी, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना सोबत बाचाबाची करीत आक्रमक पवित्रा घेत मागण्या मान्य होत नसल्याचे दिसताच महिलांनी पारशिवनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करीत संपूर्ण मार्ग बंद पाडल्याने चोहोबाजूची वाहतूक पूर्णपणे बंद पाडली। माणसं मारते त्याचा न्याय लागणार आहे। आता आम्हाला मागाची बदल पाहिजे, आमच्या गावात शेतात वाघ पाहिजे नाही। आम्हाला शेतात गेल्याशिवाय पर्याय नाही। आम्ही किती दिवस घरात बसून राहणार? पकडलं नाही होत आम्हाला सांगा, आम्ही पकडतो, आम्ही त्याचा न्याय लावतो। आम्ही असे किती जीव जाऊ देणार आहोत? काल एक जीव गेला, 4 जीव किती जीव जाऊ देणार आहोत? सगळ्यांच्या समोर सांगत आहोत तुम्हाला ते माणूस तुम्ही ना लिहून घेतलं ना ते झालं तसं नाही। आमच्या मागण्या तुम्हाला पुऱ्या करायच्या आहे। अधिकाऱ्याला आमच्या निवेदनाकडे कोणी लागले असं माती मोलच समजते अधिकारी। आणि याच्या आधी तहसीलदार साहेबांना निवेदन शेतामध्ये घुसू शकले नाही पाहिजे। पूर्ण जबाबदारी तुमची। उद्या चालून जीव गेला ना, लोकांनी वाघाला मारलं ना तर त्याच्यावर तुम्ही लोक कारवाई करायची नाही असं आम्हाला लिहून पाहिजे। आणि ह्या मुलाला आम्हाला ड्युटी पाहिजे, ते बी सरकारी 8 वर्षानंतर तुमची जबाबदारी लावून द्यायची। जोपर्यंत प्रशासन मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत रस्ता बंद ठेवू असा निर्धार आंदोलनकारी नागरिकांनी घेतला होता। उफाळलेला जनआक्रोश पाहता वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सहाय्यक वनसंरक्षक, RFO, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलनकारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने अधिकाऱ्यांनी आंदोलनकाऱ्यांच्या मागण्या मान्य करीत तात्काळ आर्थिक मदत, वाघाला पकडण्याकरिता वनविभागाच्या चमूला प्राचारण करण्यात आले, तर इतरही मागण्या मान्य करण्यात आल्या। नुकसान भरपाई संरक्षणासाठी वाघाच्या आपण त्याला मारू शकतो का, ते एक मुद्दा होता। नंतर चौकी लावणे, एक 4-5 चौकी लावा, तो एक मुद्दा होता। आणि प्रत्येक गावाच्या सरपंच सोबत एक सभा घेणे, सरपंच सगळे त्या मागण्या जे तुमचे होते त्या संदर्भाने मी माझ्या उत्तर सादर करतो। वाघाचा बंदोबस्त करणे, आमची आंदोलनाचे स्वरूप पाहता कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पारशिवनी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात केला होता।